अकोल्यात कृषीनगर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या तुंबड हाणामारी आणि गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल केले असून 12 जणांना अटक केली आहे। मात्र या कारवाईत काही निर्दोष मुलांना गोवल्याचा आरोप करीत कृषीनगर भागातील महिलांनी आज सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। आपली मागणी घेऊन आलेल्या महिलांना ठाणेदारांनी काय आश्वासन दिले पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अकोल्याच्या कृषीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी पूर्व वैमनस्यातून 2 गटांमध्ये सशस्त्र हाणामारी आणि हवेत गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली होती। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत एकूण 23 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे। उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे। मात्र पोलिसांच्या या कारवाईवर कृषीनगर भागातील काही कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे। त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी या गुन्ह्यात काही निर्दोष मुलांची नावे देखील समाविष्ट केली आहे। याच मुद्द्यावरून मोठ्या संख्येने कृषीनगरमधील महिलांनी एकत्रित येत सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। जिम मंदी गेला होता सर, त्यांनी फोन करून बोलावलं आणि फक्त तिथं उभाच होता तो, तरी पण त्याचं नाव त्याने लिहून दिलं। आणि बघायला तो हॉस्पिटल मध्ये गेला, तो असे म्हणतात पुढची पार्टी आकाश गवई की म्हणतात बाई कशाला आले पाहायला, त्यांना बघितलं आणि मला बघितलं नाही। लेकराला एवढं समजते का? तरी ते बाहेर गावी आता कुठं गेले आणि कुठं नाही आम्हाला पण माहिती नाही। सांगा तुम्ही आम्ही काय करणार? आमच्या मुलाचे नावं आली पाहिजेत, नाही पेपर मधून द्यायला नाही मिळून दे जातो। आमच्या निर्दोष मुलांना या गुन्ह्यातून वगळावे अशी जोरदार मागणी या महिलांनी केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ संशयावरून किंवा पूर्वग्रह दूषितपणे काही मुलांना गोवण्यात आले आहे। तो कारवाश मध्ये कामाला होता, त्या भांडणात काही त्याचा म्हणजे संबंध नसून त्याचं नाव पेपरात आलं, तर त्यांच्या या घटनेशी थेट संबंध नाही। यावेळी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या ठाणेदार मालती कायटे यांनी मोर्चातील महिलांशी संवाद साधला। महिलांच्या भावना समजून घेत ठाणेदार कायटे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्यानंतरच पुढील योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीची ग्वाही मिळाल्यानंतर महिलांनी आपला मोर्चा थांबविला। शाळेमध्ये आहे, छोटा आहे, कॉलेजला आहे, याला हे असं घडायला पाहिजे का? न्याय काऊन नाही भेटत? न्याय कशानं काय झालं? आज 4 दिवस झाले माझा मुलगा घरी नाही आहे, कशानं काय झालं? ज्यांना नाव टाकलं त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो, कारण आज माझ्या मुलाचं आज 4 दिवस झाले आमच्या पोटात अन्नपाणी नाही। आज आमचं म्हणणं काय होत असेल? याच्यासाठी आम्हाला न्याय भेटणं जरुरी आहे। आम्हाला न्याय भेटा, एक तर न्याय द्या ना, फक्त बॉटल जराची द्या, आम्ही मायबाप जर घ्यायला तयार आहोत। कृषीनगरमधील या घटनेचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे। पोलिसांनी कारवाई केली असली तरी निर्दोष मुलांचे नावे वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ठाणेदारांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले असले तरी या प्रकरणातून खरोखरच निर्दोष मुलांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।